हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग करून दाखवणार आहे। तर मी ते कशा पद्धतीने कटिंग करते ते तुम्ही बघा। एकदम सोपी पद्धत आहे। आणि प्लीज माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ याच्यानंतर अपलोड करेल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मग चला आता वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला कटिंगला सुरुवात करू। तर तुम्ही बघू शकता, सर्वात अगोदर मी हे माप तुम्हाला दाखवत आहे। तर माप बघू शकता, पूर्ण उंची 16, छाती 40, बाही 8.5, दंड 12, समोरचा गळा 5.5, मागचा गळा 10 आणि जो घेर आहे आपला तो 36 साईजचं हे ब्लाऊज आहे। म्हणजे घेर म्हणजे साईज, तर ते 36 आहे। तर चला मग सर्वात अगोदर आता आपण अस्तर कटिंग करून घेणार आहोत। तर आता याला मी डबल फोल्ड अगोदरच होतं, आता मी त्याला परत एक फोल्ड मारलेली आहे। आणि सर्वात अगोदर मी जे आहे ते आपला जे आस्तीन आहे आपली, ते आस्तीन कटिंग करून घेणार आहेत। तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की 8.5 जे आहे ते आपली आस्तीनची लंबाई आहे। तर आपल्याला याच्यामध्ये एक एक्स्ट्रा घ्यायचा आहे, म्हणून आपण ते 9.5 घेणार आहोत। तर मी 9.5 घेतलेलंच आहे, एक एक्स्ट्रा घेतलेला आहे 1 इंच, आणि ते मी कटिंगसुद्धा करून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता, अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कटिंग करायची आहे। नंतर हा जे अस्तर आहे आपलं, आपल्याला ते असं उघड करायचं आहे। आता सर्वात अगोदर आपल्याला पूर्ण उंची घेऊन घ्यायची आहे। तर पूर्ण उंची जी आहे ते 16 आहे। आता आपल्याला अशी 16 वरती खूण करून घ्यायची आहे। त्यानंतर आता 36चा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला। तर 36चा चौथा भाग जो आहे तो 9 येतो, आणि 9 मध्ये आपल्याला 2 मिसळवायचे आहे, म्हणून आपल्याला 9 आणि 2 11 येतात। तर आपल्याला एक 9 वरती खूण करून घ्यायची आहे आणि एक 11 वरती खूण करून घ्यायची आहे। तुम्हाला मी दाखवतच आहे की ते कसं करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, सर्वात अगोदर खाली असं घेऊन घ्यायचं आहे। इथं अगोदर 9 वरती एक खूण करायची, आणि दुसरी जी आहे मार्जिनसाठी 2 एक्स्ट्रा घ्यावा लागतो, म्हणून 11 वरती एक खूण करून घ्यायची। आणि ते झाल्यानंतर व्यवस्थित असं आखून घ्यायचं। आणि जो छाती आहे आपली, छातीचा भाग जो आहे तो घेर जो आहे तो 40 आहे, म्हणून 40चा चौथा भाग घेऊन घ्यायचा, म्हणजे 10 वर एक खूण करायची आणि मार्जिनसाठी 2 घ्यायचे, म्हणजे 12, 2 एक्स्ट्रा तर 12 अशी। आणि व्यवस्थित अशी जी आहे एकाला एक जे लाईन अशी आपल्याला व्यवस्थित अशी सरळ खेचून घ्यायची आहे। आणि गळा जो आहे तो आपल्याला 2.5चा घ्यायचा आहे, शोल्डर आपल्याला 3.5 घ्यायचा आहे, आणि जे आर्मोन आहे आपला बग्गलचा जो घेर आहे आपला तो आपल्याला 6.5 घ्यायचा आहे। म्हणजे आपला छातीचा जो भाग असतो त्याचा आपल्याला 5वा भाग घ्यायचा असतो, म्हणून छाती तर आपल्याला जे बग्गलचा भाग आहे तो आपल्याला 6.5 घ्यायचा आहे, आणि व्यवस्थित असं निशाण करून घ्यायचं आहे। आणि 1 इंच असं आपल्याला इथं जो गोलाकार दिलेला आहे मी, तिथं आपल्याला 1 इंचावरती असा गोलाकार देऊन द्यायचा आहे। आणि गळा जो आहे याचा गळा आहे 10चा, आणि व्यवस्थित असा गोल आकार किंवा चौकोनी तुम्ही कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता। आणि अशाच प्रकारे व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता, ही साईड पट्टी आहे, आपल्याला व्यवस्थित अशी ही साईड पट्टी ठेवून द्यायची आहे कपड्यावरती, आणि असं तुम्हाला व्यवस्थित आखून घ्यायची आहे। आणि ही जी कटोरी आहे आपली, ही कटोरीसुद्धा व्यवस्थित अशी ठेवून जिथं आपल्याला योग्य वाटेल तिथं असं ठेवायचं, आणि नंतर असं आखून घ्यायचं। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कटोरीचं माप कसं घ्यायचं, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला आताच हे कटोरीचं माप आणि साईड पट्टीचं माप किती घ्यायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही अगोदर साईड पट्टी आणि कटोरी कट करून घ्यायची, मी ज्या पद्धतीने सांगत आहे तुम्हाला त्याच पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचं आहे, आणि नंतर अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। आता जो पाठीचा भाग असतो तो कट झालेला आहे आपला। आता आपल्याला साईड पट्टी कट करून घ्यायची आहे। तर अगोदर मी साईड पट्टी कट करून घेत आहे, नंतर मी आपली कटोरी जी आहे ते कट करून घेणार आहे। तर याचं मापसुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे आता।
तर तुम्ही सर्वात अगोदर पहिला माप कट करून घ्यायचं, म्हणजे एका थरम्यावर कट करून घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित माप सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला असं अस्तरवरती ठेवून ते कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला मापसुद्धा मी आताच सध्याच सांगणार आहे, तर तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ, तेव्हाच तुम्हाला कळेल की मी ते माप किती घेतलेलं आहे म्हणून. तर आता आपली कटोरीसुद्धा कट करणं झालेली आहे. आता बाकी फक्त आपली साईड पट्टी आहे खालची, तर हे साईड पट्टीचं मापसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्ण जे आहे ते आपल्याला 13 घेऊन घ्यायचे आहे. आणि असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि समोरून जे आहे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि मागच्या साईडने असा थोडा तिरपा आकार देऊन जो खालचा साईड आहे याची आपल्याला ते 3 घ्यायचे आहे. तर आता तुम्ही बघू शकता की मी कटोरीचं, साईड पट्टीचं आणि क्रॉस पट्टीचं माप दिलेलं आहे. याच पद्धतीने तुम्हाला माप घ्यायचं आहे. तर बघू शकता अशी लाईन 6, अशी 10.5 असा जो आकार व्यवस्थित द्यायचा, खालून 11 आणि गळ्याचा जो आहे तो 4 द्यायचा आहे. आणि साईड पट्टी आहे तर साईड पट्टीचा हा जो भाग आहे 5.5 घ्यायचा, 3.5 शोल्डर घ्यायचा आहे. आर्मचा भाग जो असतो तो 6 घ्यायचा आहे, म्हणजे बगलचा भाग. आणि अशी जी पूर्ण उंची आहे ती 7 घेऊन घ्यायची आहे. आणि जी कटोरी अटॅच करतो आपण त्याला ते 10.5 घेऊन घ्यायची आहे. आणि जो खालचा जो भाग असतो तो आपल्याला 6 घेऊन घ्यायचा आहे. अगदी परफेक्ट असं आपलं ब्लाऊज बसणार आहे. ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. पूर्ण उंची 13 घेऊन घ्यायची आहे, समोरून 4 घ्यायचं आहे आणि मागच्या साईडनं जे अंतर आहे आपल्याला ते 3 घेऊन घ्यायचं आहे. याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा कटोरी अगोदर पहिला कट करून घ्यायची आहे एखाद्या थरम्यावर आणि नंतर अस्तरवरती ठेवून तुम्हाला ते कट मी ज्या पद्धतीने केलं त्याच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता आपली अस्तरची कटिंग जी आहे ती झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता मी जे ब्लाऊज पीस आहे ते ब्लाऊज पीसवरती हे असं आखलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचे आहे व्यवस्थित. तर प्लीज गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ याच्यानंतर माझ्या चॅनलवरती टाकेल ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन येईल. आणि व्हिडिओ बघत चला. खूप सोपी पद्धत आहे माझी. मी ज्या पद्धतीने स्टिच करते त्याच पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला सुद्धा अशाच पद्धती